फलटण शहरामध्ये घोलप नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला, त्यावेळेला DYSPंनी त्यांच्या हॉलमध्ये, त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाही, सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा, त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्लामसलत करून जो फिर्याद द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली, 307च गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता ज्यांनी मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं. फलटणमध्ये JT पोळ नावाचा एक डॉक्टर आहे, त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची, खोटी सर्टिफिकेट्स पुढे आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं, असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे. आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करायचं ठरवलं. त्या पद्धतीने DYSPंच्या कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं होतं. शहासाहेबांनी आम्हाला, PI साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत, पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो, कारण आमच्या पब्लिकला ह्या DYSPचा त्रासच आहे. आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो. कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवाद करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन, तर हे भयानक आहे. माझे आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून, परंतु कोणालाही फाशी दिली नाही. आम्हाला फलटणमध्ये ह्या DYSP आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं. मग कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती.